माझ्यासोबत आता सनातन धर्माचे धर्मगुरू स्वरूपानंदजी आहेत। महाराज काय सांगणार की या ठिकाणी संतांना कुठेतरी आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये यावं लागतंय। आज धर्मसभा झालेली आहे पशुपक्ष्यांसाठी कबुतरांसाठी। आज या ठिकाणी धर्मसभा झालेली आहे की कबूतर जे काही घडत आहे मुंबईमध्ये तर त्याच्या संदर्भामध्ये माझं वैयक्तिक मत असं आहे की जसं कबूतर महत्त्वाचा आहे तसा जीव प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे की कारण जीव जो आहे लक्षात घ्या की मनुष्याचं पण रक्षण होणं गरजेचं आहे। दोघांचं संतुलन साधून यातून काहीतरी ठोस निर्णय व्हावा असं आमची सर्वांची इच्छा आहे। पण सनातन धर्माचं प्रतिनिधित्व करत असताना एकीकडे आपल्या केंद्रामध्ये असेल राज्यामध्ये असेल हिंदू धर्माचं सरकार आहे आणि एकीकडे आज या संतांना सुद्धा अशा पद्धतीनं आपल्या मागण्यांसाठी, कारण आपण भाषणामध्ये सुद्धा बोलताना एक सांगितलेलं आहे की धर्मसत्ता आणि राजसत्ता, जर धर्मसत्ता ही सर्वश्रेष्ठ आहे, मोठी आहे आणि धर्मसत्तेमधलीच संत जे आहेत हे राजसत्तेच्या गादीवरती बसू शकतात। मग अशा वेळी संतांना ह्या वेदना का सांगाव्या लागतात? संतांना वेदना म्हणजे काही चुकीचे निर्णय होत असतात, काही चांगले निर्णय होत असतात। जे चुकीचे निर्णय होतात त्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं वाईट वाटत असतं म्हणून। आणि शेवटी धर्मसत्ता ही केव्हाही उच्च आहे, कारण धर्मसत्ता हीच राज्यसत्तेला आश्रय देत असते किंवा राज्यसत्तेला आशीर्वाद देत। आता हे महाराष्ट्राचे जे सरकार आहे हे साधू संतांच्या आशीर्वादाने सरकार बसलेले आहे। त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी जो गायीच्या संदर्भामध्ये जो मुख्यमंत्री असताना जो निर्णय घेतलेला आहे की तोही उल्लेखनीय हे निर्णय आहे। शिंदे साहेबांच्या कालावधीमध्ये पण सुद्धा काही ठोस चांगल्या पद्धतीने निर्णय झाले। साधू संतांच्या रक्षण करण्यासाठी त्यांनी प्रमुख भूमिका मांडली। रामगिरी महाराजांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य शिंदे साहेबांनी केले। तर ह्या आता राज्यसत्ता आलेली आहे ते दोन्ही ठिकाणी सनातन संतांनी बसवलेलं सरकार वर आणि खाली आहे। तर आम्हाला एवढी इच्छा आहे की सर्वांचं रक्षण व्हावं, सनातनाचं गो रक्षण व्हावं, कबूतर रक्षण व्हावं आणि सर्व जीवमात्राची रक्षा व्हावी असं आम्हाला वाटत असतं सनातनामध्ये। म्हणजे आपला हिंदू धर्माची सत्ता असताना सुद्धा हिंदू धर्म संकटात आहे असं वाटतं? हो, आता हिंदू धर्माची सत्ता असताना सुद्धा कधी कधी अशा घटना घडत असतात ते आम्हाला वेदना देत असतात की आम्हालाही वाटत असतं की आपलं सरकार असताना सुद्धा काही असं घडतंय। कधी कधी ग्राउंड लेवलला काही गोवंश जे आमचे गोरक्षक असतात त्यांच्यावरती हे घडत असतात अशा प्रकारे। तर आम्हाला दुःख तर होणारच आहे, कारण सर्वांनी मिळून राज्यसत्तेने संतांचा आदर तर करतच आहे, पण कुठंतरी काही घटना घडत असतात त्याच्यावरती उपचार आणि हे वगैरे सरकार तर करत आहे। सरकार काही चांगले निर्णय घेत आहे आणि आम्हाला वाटतं अजून काही निर्णय चांगले सनातनांच्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी चांगले निर्णय घ्यावे असं आम्हाला आमची एक इच्छा होत असते, म्हणून आम्ही तिथं मांडत असतो ते। महाराज, माझा दुसरा प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये एका वकिलाने सनातन धर्मावरतीचा अन्याय होतोय, कुठेतरी निकाल चुकीचे लागतात म्हणून सरन्यायाधीशावर, जिथं देशाच्या सर्वोच्च पद असणाऱ्या सरन्यायाधीशावरती बूटफेक केली। याचं आपण कशा पद्धतीने समर्थन करताल का? म्हणजे आपण काय? मी आता बूट फेकलं ह्याच्यावरती काय मी समर्थन करत नाही आहे, पण त्यांनी जे वक्तव्य केलं याचा मी नक्की निषेध करत आहे। कारण वक्तव्य होतं त्यांनी विष्णूची जी मूर्ती होती त्याच्याबद्दल ते हे होतं चालू होतं, त्यावेळेला ते वक्तव्य बोलले की विष्णूनीच त्याचं ते आपलं रक्षण करून घ्यावं असं त्यांनी वक्तव्य केलं। असं नाही, आमच्या धर्मामध्ये आमच्या श्रद्धेवरती कोणीही उच्चपदी व्यक्ती असतो त्याला आपण नम्र विनंती करतो की अशा प्रकारचं वक्तव्य उच्चपदस्थ व्यक्तीने करू नये, जबाबदार व्यक्तीने करू नये। अशा सनातन धर्माला ठेच पोचेल किंवा आमच्या श्रद्धेला कुठेतरी तडा जाईल अशा प्रकारचं वक्तव्य ह्या लोकांनी करू नये असं त्यांना मी विनंती करत आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या ठिकाणी असं, कारण शेवटी संविधान आहे, देश संविधान, सर्वोच्च न्यायालय, या ठिकाणी ह्या कृत्याला कसं वाटतं? म्हणजे मी समजलो नाही।
सर्वोच्च न्यायालय आपल्या देशातलं सर्वोच्च न्यायालय आहे आणि न्यायालयामध्ये अशी एक हे घटना अत्यंत चुकीचं आहे. कारण आपण त्याला एक न्यायालय म्हणजे एक मंदिर असं आपण मानतो आणि मंदिरामध्ये बसलेली व्यक्ती सुद्धा आपण त्याला पण आपण मान देत असतो. अशा प्रकारच्या घटना ह्या अलीकडच्या काळामध्ये होणं चुकीचं आहे. की मला वाटतं की कलीचा उदय लवकर होईल का काय माहिती, अशा घटना घडत आहेत. निश्चितच हे होते सनातन धर्माचे धर्मगुरू आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयासारख्या ठिकाणी अशा ज्या घटना झालेल्या आहेत ह्या मात्र चुकीच्या आहेत. मात्र ज्या पद्धतीचं वक्तव्य झालेलं होतं त्या वक्तव्याला हे प्रत्युत्तर असल्याचंही त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.